नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपली सकाळी सकाळी खूप छान अशी मस्त देवांची पूजा झालेली आहे. आज रामनवमी होती आणि रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर माझा व्हिडिओ थोडा उशिरा आलेला आहे. तर बघा, रामनवमीचं खूप छान अशी मस्त देवांची पूजा वगैरे झाली आणि आपल्या देवघरमध्ये बघा खूप छान छान अशी मस्त 2 प्रकारची फुलं होती आणि फुलंसुद्धा ठेवल्यानंतर आणि धूप दिवा लावल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना, तर खूप छान वाटत होतं. आणि देवांची पूजा वगैरे जर झाली असं काही राहिलं ना, तर आपल्याला पण सगळं म्हणजे सकाळी लवकर आवरणं झालं ना, तर भारी वाटतं. तर बघा, माझं पण आज तसंच पटापट आवरून घेतलेलं होतं. आणि आपल्या रामाचं आज रामनवमी होती आणि रामाचं सांगवा तेवढं थोडंच आहे. तर रामनवमीचं आणि आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी वनवासात गेले असे राम एवढे मोठे महान झाले. तर बघा, नंतर मग मी ना तुम्हाला ही आरती दाखवते. खूप छान अशी मस्त आरती केळकाई मातेला गेलो होतो ना, तेव्हा तिथे ते दर्शनाला गेलो होतो आणि देवीच्या ठिकाणी त्या दादांनी एवढी छान आरती घेतली. त्यांचा आवाज ऐकायचा ना, किती भारी वाटतो ना. तर म्हणून तुम्हाला दाखवलं मी आज, की एवढी भारी आरती म्हणत होते ना आणि त्यांचा आवाज ऐकूनच एवढं छान वाटत होते त्या मामांचा. तर खूप छान अशी आरती झाली, मला आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर चला, आता आपण स्वयंपाकाला लागणार आहे. तर म्हणजे घरी जेत आम्ही, मग आपल्याला आता आज शेंदडींची भाजी करून घ्यायची आहे. आणि शेंदडींची भाजी बघा कशी करायची. आणि आता केव्हाही काय बी मिळू शकतं. तर आता हे थोड्या हायब्रिड शेंदोळ्या म्हणू शकता तुम्ही. तर तशा प्रकारच्या होत्या त्या. जास्त कडू वगैरे काहीच राहत नाही. तर म्हटलं चला, दारावर आले ना तर घेऊन घेतल्या. तर मस्त वाटल्या ना, तर मग मी पावशेर शेंदोळी घेऊन घेतली. आता तिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. पहिले चिरून घेते आणि एका याच्या म्हणजे मोठी राहिली का 7-7, 8-8 फोडी करून घेत होती. मस्त अशा फोडी करून घेते आणि पूर्ण असं 5 शेंदड्या आलेल्या होत्या त्या पावशेरमध्ये. तर मस्त मी अशा चिरून घेते सगळ्या. आणि खूप छान अशी शेंदोळींची भाजी लागते ना, त्यासाठी आलं दारावर तर मी घेतलीच. शेंदोळ्या काही एवढे जास्त भेटत नाही म्हटलं. तर भाजीवाले पण आता आहे ना, पहिले असं येत नव्हतं. आता काही पण केव्हा पण कसं पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. तर मस्त भाजी आलेली होती म्हटलं शेंदोळींची आणि मला पण खूप आवडते, त्यासाठी मी घेतलीच. तर आता मस्त उन्हाळ्याचं कसं असतं, थोडं वेगळं हे खायचं का ते खायचं असे आपल्या जिभेचे बी फार चोचले असतात. त्यासाठी थोडं वेगळं काहीतरी मग शेंदोळ्या आपण कधीतरीच खातो आपण, काही जास्तच परत परत काही खाणं होत नाही. तर मग त्याच्यामध्ये ना चवळी टाकावं लागते. तर चवळीसुद्धा आपल्याला मस्त अशी गरम करू म्हणजे पाण्यामध्ये दोघं बी शेंदड्या बी आणि चवळी पण टाकावं लागते. तर मी आता शेंदड्यांना चांगलं 2-3 पाण्याने धुवून घेते. त्याचं पूर्ण बी काढून घ्यावं लागतं. चोळून चोळून चांगलं धुतल्याने त्याचं सगळं आंबटपणा पण निघतो आणि त्याचे बी असतं ना ते पण निघतं. तर बघा, मी आता परत दुसऱ्यांदा 2 वेळेस धुतलं आणि अजून परत तिसऱ्या वेळेस म्हणजे 3 वेळेस धुवून घेणार आहे. तर मग आम्ही पूर्ण असं चोळून घेते. चोळल्यानंतर त्याच्यामधलं आतलं बी राहतं ना, ते बी पण निघून जातं आणि पूर्ण बी काढून घ्यायचं. म्हणजे मग आपली शेंदडी काही आंबट लागत नाही. ही काही एवढी आंबट नाही, हायब्रिडच आहे. तर बघा, मी आता तिसऱ्या वेळेस थोडं पाण्यात टाकून घेतलं आणि मी आता त्या कुकरमध्ये टाकून घेते. तर बघा, कुकरमध्ये मस्त असं शेंदड्या टाकून घ्यायच्या आणि आपल्याला आता ही चवळी पण टाकून घ्यायची. मी अर्धी वाटी चवळी घेतलेली आहे. आपल्या शेंदड्या पावशेर होत्या ना, त्यासाठी अर्धी वाटी घेतलेली आहे. तर बघा, मी आता त्याच्यामध्येच स्वच्छ पाणी होतं त्याच्यामध्येच धुवून घेते म्हटलं. दोघी चवळी आणि शेंदडी मस्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे. खूप छान होऊन जाता कुकरमध्ये. नंतर मग आपल्याला भाजीला फोडणी द्यावं लागते. तर आपण तिला मस्त आता पहिले वाफवून घेणार आहेत. तर मी आता चवळीसुद्धा धुवून टाकून दिली. चवळी राहिली तरच ती भाजीला पण खूप छान म्हणजे अशी टेस्ट येते. त्यासाठी चवळी टाकावं लागते आणि भारी लागते मग भाजी. तर आपल्या आता चवळी आणि शेंदड्यांना आणि पूर्ण आता चांगलं मिक्स करून देते. थोडं पाणी टाकून चांगलं शिजून घेते. आणि हे बघा, आता मी आता झाकण लावून देते कुकरचं आणि आपण आता एक शिट्टी करून घेणार आहे. झाकणमध्ये बघून घ्यायचं, बी वगैरे जर राहिलेलं अटकलं तर मग ते शिट्ट्या देत नाही. किंवा आपण खिचडी बनवताना तांदळाचा दाणा पण राहिला तरी शिट्टी देत नाही. त्यासाठी पहिले बघून घ्यावं लागतं. मग चला म्हटलं, आता मी लसूण ठेचून घेते. नंतर आपलं टाकते कढईमध्ये तेल. मग टाकलं जिरं आणि आपलं जिरं तडतड होतं तोपर्यंत आपण कुकर खोलून बघणार आहेत. तर झालं की नाही आपले असं
तर बघा आपल्या मस्त एक शिट्टी झालेली होती आणि शेंदडी आणि चवळी खूप छान अशी मस्त झालेली आहे. आणि चांगली झाली ना म्हणजे मग भाजी पण खूप चांगली म्हणजे उकळली की मग भारी लागते. मग त्यासाठी ना तिला चेक करून घेतलं मी. तर बघा चवळी पण खूप मस्त अशी नरम झाली आणि आपल्या शेंदड्या पण नरम झालेल्या आहेत. आणि आता आपले जिरं पण चांगलं झालेलं होतं. तर आता मी लसूणची पेस्ट टाकून दिलेली त्याच्यामध्ये आणि लसूण आपला कुटूनच टाकून दिला मी. आणि आता त्याच्यामध्ये चटणी टाकून देते 2 चमचा आणि त्याच्यामध्ये थोडं आता पाणी टाकून देते. पाणी थोडे म्हणजे चवळी टाकल्या आहे शेंदड्या टाकल्यानंतरच त्याच्यामध्ये शेंदडींमध्ये बी थोडं पाणीच आहे. तर आपण आता थोडं शेंदड्याच टाकून घेणार आहेत. तर बघा आता थोडी चटणी ना होऊ द्यायची म्हणजे तिचा तो कच्चापणा राहतो ना तो जाण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून दिली आणि आपण आता शेंदड्या टाकून घेणार आहेत. 1 चमचा मी शेंदड्या टाकून दिलेल्या आहेत. तर बघा मस्त असे झाले ना. आणि मग आपलं तेल बघा भाजीला कसं एका कोपऱ्याला तेल येतं आहे. पहिले चटणी टाकल्यानंतर असं मस्त तेल येतं. त्यासाठी पहिले मी चटणी टाकून देते तेलामध्ये, हळद आणि चटणी. मग खूप छान असं मस्त भाजीला कलर येतो. तर आपल्या बघा आता शेंदड्या आणि ते चवळ्या टाकून घेते आणि पूर्ण असं हळूहळू चमच्याने. आणि हे बाकीचं पाणी आहे ना एवढं मी काही टाकत नाही आता. बाकीचं पाणी थोडंच टाकलं आणि बाकीचं जाऊ दिलेलं आहे. आणि पाणी बघा किती काळपट झालं ते चवळ्यांचं आणि त्याचं. तर 2-4 वेळेस धुवूनसुद्धा पाणी असं काळंच होऊन जातं त्याचं शिजल्यानंतर. तर बघा शेंदडी खूप छान अशी मस्त दिसते ना. तर खायला पण खूप भारी लागते. आणि अशा शेतातल्या वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्याना तर चांगलं असतं. आणि म्हणजे आयुर्वेदिक सारखंच असं धरलं जातं. तसं आपलं आता चिगूर येतो आहे, चिगूरसुद्धा खाणं खूप चांगलं असतं. शेतातल्या म्हणजे प्रत्येक भाज्या असल्या ना तर तांदळाची भाजी, चिलची भाजी असे वेगवेगळे असतात ते खायला चांगलं असतं. तर मी कोथिंबीर चिरून घेतली. नंतर आपली कोथिंबीर पण टाकून दिली आणि पाणी टाकून भाजी मस्त बघा आपली जेवढी लागली तेवढी करून घेतली. आणि आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर करायची त्यासाठी मी पातळच केलेली आहे. आणि पातळ नंतर आहे ना घट्ट होऊन जाता. पातळ भाजी कालामोडून म्हणजे थोडीशी कालामोडण्यासारखी असते ना तर त्यासाठी थोडी पातळच केलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये दाण्याचं कूट वगैरे टाकायचं बाकी आहे. तिला आता थोडी चांगली उकळी आणली, कोथिंबीर टाकली आणि आता आपण शेंगदाणे बघा दाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा. आणि आता चांगली मिक्स करून घेते आणि आता परत तिला एक उकळी काढते. म्हणजे मग भाजी ना खूप छान अशी मस्त थंडी झाल्यानंतर घट्ट होते. आणि जास्त दाण्याचं कूट टाकून बी गुळचट लागते भाज्या. त्यासाठी ना थोडं कमी प्रमाणात असतं. बघा आपली भाजी झालेली आणि खूप छान अशी मस्त तिला उकळू दिली मी. आणि मस्त झालेल्या शेंदड्या वगैरे बघा चवळ्या आणि कोथिंबीर टाकून